नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेला इयत्ता 10वीचा निकाल जाहीर झालाय। यंदा राज्याचा 10वीचा निकाल 94.10% इतका लागलाय। 12वी प्रमाणे 10वीच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे। तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणाचा निकाल सर्वाधिक लागलाय। भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या काही दिवस आधीच राखी सावंत पाकिस्तानात गेली होती। त्यानंतर झालेल्या दोन्ही देशातील तणावानंतर राखीनं पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या। यावरून राखीला चोहीकडून घेरलं। राखी सावंतवर साऱ्यांनीच निशाणा साधलं। याबाबत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना विचारल्यानंतर त्यांनी राखी सावंतवर निशाणा साधलाय। तसेच तिला देशद्रोही म्हणून गोळ्या घाला असंही संजय गायकवाड म्हणाले आहेत। बीड जिल्ह्यातील गुंडागिरी, गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांना आळा बसावा यासाठी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी कठोर कारवाई केली आहे। त्याअंतर्गत बीड जिल्ह्यातील 4 कुख्यात गुंडांना एकाच दिवशी हर्सुल कारागृहात पाठवण्यात आले। या कारवाईमध्ये तारेक खान, विशाल डांबे, गजानन जाधव आणि गणेश गिरी या गुंडांवर विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये कारवाई करण्यात आली आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न झाली। राज्यात फिरते पथक योजना सुरू करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे। रस्त्यावर राहणाऱ्या किंवा भटकती करणाऱ्या बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी हे फिरतं पथक कार्यरत असणार आहे। तर राज्य वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवाल देखील आज मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आलाय। राज्य सरकारनं समितीचा हा अहवाल स्वीकारला असून त्यानुसार राज्य सरकारवर 80 कोटींचा भार पडणार असल्याची माहिती आहे। कोल्हापूरच्या अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात उद्यापासून ड्रेस कोड लागू होणार आहे। परीक्षा संपल्या असून मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत। त्यामुळे अनेक जण सुट्ट्यांमध्ये विविध देवस्थानांना भेटी देतात। तसेच एरवी देखील अनेक जण देव दर्शनासाठी जात असतात। मुलांच्या शाळेला सुट्ट्या लागल्यापासून कोल्हापूरच्या अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली। त्यामध्येच आता मंदिरात जाण्यासाठी ड्रेस कोड लागू केला जाणार आहे। शिर्डीच्या साईबाबा संस्थानने देणगीदार भाविकांसाठी नवीन डोनेशन पॉलिसी जाहीर केली असून ही धोरण तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर राबवली जाणार आहे। यामध्ये विशेषतः मोठ्या देणगीदारांना VIP आरती व दर्शनाची सुविधा देण्यात येणार आहे। या नव्या धोरणानुसार आता 10,000 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक देणगी देणाऱ्या भाविकांनाही साईबाबा मंदिरातील आरतीचा विशेष लाभ मिळणार आहे। याआधी ही मर्यादा 25,000 इतकेही रुपये होती। 10वीच्या परीक्षेचा निकालासह केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा 12वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झालाय। यंदा एकूण 88.39% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात 0.41% वाढ झाली आहे। महाराष्ट्र विभागाचा निकाल यंदा विशेष ठरला असून येथे 90.93% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। राज्यात मुलींचा निकाल मुलांपेक्षा पुन्हा एकदा सरस ठरला आहे। महाराष्ट्रात 92.75% मुली उत्तीर्ण झाल्या असून मुलांचा निकाल 88.89 आहे। भावाच्या लग्नासाठी भारतीय वायुसेनेत लीडिंग एअरक्राफ्ट मॅनवर कार्यरत असलेला जवान 15 दिवसांची सुट्टी काढून गावी आला। मात्र भारत पाकिस्तान यांच्यातील संघर्षामुळे तात्काळ भारतीय वायुसेनेकडून पाचारण करण्यात आले। जवान आधी लग्न कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे या उक्तीप्रमाणे कर्तव्याला प्राधान्य देत भावाचे लग्न सोडून जम्मू येथील एअरबेसवर जाण्यासाठी रवाना झाला। यावेळी आई वडील व भाऊ यांना अश्रू अनावर झाले। सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात तर उपाध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक पांडुरंग घुले यांची आज बिनविरोध निवड झाली आहे। अलीकडेच कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूकही बिनविरोध झाली होती। त्यानंतर पदाधिकारी म्हणून कोणाची निवड होते याची उत्सुकता निर्माण झाली आहे। भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या संघर्षात शस्त्रविराम झाला असला तरीही जवळपास सगळ्याच सैनिकांना सुट्टीवरून परत बोलवण्यात येत आहे। महाराष्ट्रातल्या अमरावती येथील अचलपूरच्या जवान रेश्मा इंगडे यांनाही सुट्टी रद्द करून अमृतसरला बोलवण्यात आलं आहे। त्या 1 वर्षाच्या त्यांच्या मुलाला घरी ठेवून सीमेवर गेल्या आहेत। मुलाला निरोप देताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं। मात्र त्यांच्या या निर्णयाचं त्यांच्या कुटुंबाने आणि अचलपूरच्या लोकांनी कौतुक केलं आहे। त्यांचे पती भारत इंगडे यांनी आपण आता नोकरी सोडणार असून मुलाचा सांभाळ करू असं सांगितलं आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।
ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.